नमस्कार. आज हा यशस्वी समर्थ चौधरीमधला 10वा भाग. या भागामध्ये आपण लोकसंग्रहाची समर्थांनी जी सूत्र सांगितली आहेत, ज्या आधारे लोकसंग्रह बळकट करता येईल यासंबंधी संदेश दिला आहे, त्यांचा अभ्यास करणार आहोत. समर्थांच्या काळामध्ये बहुसंख्य मराठी समाजाला अल्पसंख्य असलेले मोगल राज्य करत होते आणि हे सर्व मराठी आपापसात विखुरलेले असल्यामुळे मराठी म्हणजे मराठी माणूस या अर्थाने म्हणतो, त्यांना एकत्र आणणं, एकत्र जोडणं आणि मग एका सन्मार्गाला लावणं स्वराज्याच्या, हा समर्थांचा हे सगळ्या शिकवण्यामध्ये हेतू होता. आपण असं म्हणतो की राजकारणामध्ये पुढाऱ्यांना भरपूर लोकसंग्रह लागतो, पण असं नाही आहे. आपण जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रात काम करत असलात तरी आपल्याला लोकसंग्रह आवश्यक असतोच. कारण तुम्ही भले नोकरी करत असलात तरी तुम्हाला सहकारी तुमच्याबरोबर असावे लागतात. एखाद्या तुमचा व्यवसाय असला तर तुमच्या हाताखालच्यांना तुमच्याबरोबर घ्यावं लागतं. तुमचे जे सहव्यावसायिक असतात त्यांना तुमच्याबरोबर घ्यावं लागतं. आणि समजा एखाद्या फॅक्टरीमध्ये तुम्ही असलात तरीसुद्धा साध्या वर्करपासून ते सुपरवायझर, फोरमन या सगळ्यांना बरोबर घेऊन चालवावं लागतं. या सगळ्यांना बरोबर आणणं, एकत्र आणणं आणि त्यांच्या मानसावरती, त्यांच्या मनामध्ये आपली एक वेगळी प्रतिमा तयार करणं आणि ते सगळे आपल्याशी जोडून घेणं, हा यशस्वी होण्याचा मार्ग आहे. आणि म्हणून समर्थांनी लोकसंग्रहावरती खूप मोठा भर दिलेला आहे. त्या काळामध्ये हे मार्गदर्शन उपयुक्त होतंच, आजही उपयुक्त आहे. निवडणूक असो, एखादा यशस्वी उद्योग करायचा असो, किंवा लोकसंग्रहाशिवाय पुढे जाता येणार नाही. आणि आजपासून आणखीन 100, 200, 500 वर्षांनी सुद्धा ही सूत्र ही कालातीत आहेत, ती तेव्हाही उपयोगी असणार आहे. त्यांची आपण आज या भागात माहिती घेणार आहोत. समर्थ म्हणतात, आपण एकाएकी एकला सृष्टीत भांडत चालला, बहुतांमध्ये एकल्याला यश कैसे. तुम्ही एक असता आणि जगात इतर अनेक माणसं असतात. आपण एकट्याने एकला चलो रे म्हणून केलं तर ते कुठलेही कार्य यशस्वी होणार नाही. त्यामुळं जास्त लोक आपल्याबरोबर असणं, बहुतांशी सख्य असणं ही अतिशय आवश्यक गोष्ट आहे. आणि हे करताना लोक तुमच्याबरोबर येतील याकरता नुसतं या म्हणून कोणी येत नाही. त्याकरता काय करायला पाहिजे, ज्याला लोकसंग्रह करायचा आहे त्यांनी काय करायला पाहिजे. समर्थ म्हणतात, जवरी चंदन झिजेना तव तो सुगंध कळेना, चंदन आणि वृक्ष नाना सगट होती, तने मने झिजावे तेने भले मनोद घ्यावे, उगेच कल्पिता शिणावे लागेल पुढे. एखाद्या जंगलामध्ये इतर अनेक झाडासारखं चंदनाही झाड असतं, पण त्या शेजारून तुम्ही गेलात तर वास येत नाही. पण जेव्हा त्या झाडाचं आपण एखादी फांदी टाकतो, त्याचं चंदनाचं खोड करतो आणि जेव्हा ते साणीवर उगाळतो तेव्हा त्याचा सुवास पसरतो. म्हणजे चंदनाला सुद्धा झिजल्याशिवाय ते चंदन आहे हे लोकांना कळू शकत नाही. तोपर्यंत चंदन आणि इतर झाडं सारखीच वाटत असतात. तसं माणसांनी सुद्धा कष्ट करून लोकांच्याकरता झिजून आपली स्वतःची प्रतिमा तयार केली पाहिजे, तरच त्याचं महत्त्व लोकांना पटेल. नाही तर इतरांसारखंच लोक त्यालाही सामान्य धरून चालतील. आणि म्हणून तनानी आणि मनानी दोन्हीसाठी आपण जनकल्याणार्थ झिजलं पाहिजे. उगी नुसती मला मोठं म्हणा अशा कल्पनेने कोणालाही लोक मोठे मानणार नाहीत, त्याच्याशी सख्य साधणार नाहीत. बहुतांचे मुखी उरावे, बहुतांचे अंतरी भरावे, उत्तम गुणी विवरावे प्राणी मात्रासी. असं आपण झिजल्यानंतर अनेकांच्या हृदयामध्ये, अनेकांच्या बोलण्यामध्ये आपलं नाव येऊ लागतं आणि मग ते लोक आपल्याबरोबर आपल्या कार्याला सहाय्यभूत असतात. उदंड धिक्कारून बोलती तरी चळवणे द्यावी शांती, दुर्जनास मिळून नती धन्यते साधू. हे सगळ्या लोकसंग्रह करत असताना सगळेच काही सज्जन नाहीत, त्यामध्ये काही दुर्जन भेटणार, काही तुमच्यावर टीका करणारे भेटणार, किंवा असे जरी भेटले तरीसुद्धा ते आपण सहन करायला शिकलं पाहिजे आणि त्यांच्यावर कसं आपण त्यांचं मतपरिवर्तन करू शकू याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जर मतपरिवर्तन आपण करू शकलो तर
ते खलदुर्जन असतील ते सुद्धा आपल्याला येऊन मिळतील. सकळासी नम्र बोले मर्यादा धरून चाले, सर्वजन तोषविले तो सत्वगुण. सकळ जनासी आर्जव नाही विरोधास ठाव, परोपकारी वेती जेव तो सत्वगुण. जो मनुष्य सर्वाशी नम्रतेनं वागतो, मर्यादशील वागतो आणि अशा वागण्यामुळे लोकांना त्याच्याशी बोलण्यामध्ये समाधान मिळतं. सगळ्यांची आर्जवी वृत्ती तो ठेवतो. अशा माणसाला कोणी विरोध करत नाही. तो लोकांच्या मदतीला धावून येत असतो, परोपकार करत असतो आणि त्याला स्वाभाविकपणे त्याच्याकडे लोक ओढले जातात. परपीडेचे वाहे दुःख, परसंतोषाचे सुख, वैराग्य देखोन हरिक तो सत्वगुण. परभूषणे भूषण, परदूषणे दूषण, परदुःखे सिने जाण तो सत्वगुण. लोकांना आपल्या बरोबर घ्यायचं असलं तर त्यांच्या दुःखामध्ये आपण सहभागी व्हायला पाहिजे. त्यांना जेव्हा एखादं चांगलं यश मिळेल, आनंद मिळेल, तेव्हा त्या आनंदामध्ये सुद्धा आपण त्यांच्याबरोबर आनंदी व्हायला पाहिजे. असं म्हणतात की मैत्री कशी असावी, तर फ्रेंड्स मल्टिप्लाय युअर जॉय अँड डिवाइड युअर सॉरो. लोकांचं सुख आपण वृद्धिंगत करावं आणि लोकांचं दुःख आपण वाटून घ्यावं, हाच लोकसंग्रहाचा मार्ग आहे. विदेशी मेले मरणे तयास संस्कार देणे, अथवा सादर होणे तो सत्वगुण. मानवी जीवनामध्ये जन्म, विवाह, प्रपंच आणि नंतर मृत्यू हे चक्र चालू आहे. मात्र ह्या प्रत्येक वेळेला आनंदाच्या क्षणामध्ये, दुःखाच्या क्षणामध्ये जनतेच्या बरोबर, लोकांच्या बरोबर आपण सामील असलं पाहिजे. बहुजन समाजाची फार एक सुंदर पद्धत आहे की तोरण आणि मरण चुकवायचं नाही. कुणाचंही लग्न असलं पै पाहुण्यामध्ये तरी त्याला शक्यतो जायचं, आणि कोणी वारलं असलं तर त्या माहितीला सुद्धा आपण आठवणीनं जायचं. मुस्लिम समाजामध्ये एक मोठी चांगली प्रथा आहे. रस्त्याने जाताना जर त्याला एखादा जनाजा दिसला, म्हणजे अंत्ययात्रा झाली दिसली, तर तो भले ओळखीचा असो अनोळखी असो, त्याला 2 पावलं तरी खांदा दिल्याशिवाय कुठल्याही मुसलमान पुढे जात नाही. अनुकरण करण्यासारखी ही गोष्ट आहे. सातारच्या अंत्यसंस्कार सहाय्य मंडळाचं मी अनेक वर्ष काम बघतो. अनेकदा सुशिक्षित म्हणवणारे लोकसुद्धा शेजारच्या घरातलं कुणी वारलं तर त्यांच्या मैतीला सुद्धा जात नाहीत, सांत्वन करायला जात नाहीत, असा आपला अनुभव आहे. तेव्हा आपण या बाबतीत काळजी घेतली पाहिजे. ज्याला लोकसंग्रह करायचं आहे त्यावर काय गुण असावेत? समर्थ म्हणतात, सुगळ संगीत गुणग्राही, अनोपेक्षी लोकसंग्रही, सौम्य सात्विक शुद्ध मार्गी, निष्कपट निर्व्यसनी, द्रव्यसूची, दारासूची, न्यायसूची, अंतरसूची, प्रवृत्तीसूची, निवृत्तीसूची, सर्वसूची, निसंगपणे. म्हणजे ज्याला तो विद्वान पाहिजे, संगीतात त्याला गती हवी, लोकांचे गुण ओळखण्याची गुणग्राहकता त्याला हवी, आपण कुठलंही काम करताना त्यापासून आपला काहीतरी फायदा व्हावा अशी अपेक्षा असू नये, निरपेक्ष असावं, सौम्य वागणं आपलं असावं, सात्विक असावं आणि मार्ग आपला सरळ असावा, दुसऱ्याबद्दल कपट अंगात बाळगू नये आणि निर्व्यसनी असावं. त्याचबरोबर द्रव्य म्हणजे पैसे, दारा म्हणजे स्त्रिया, न्याय म्हणजे न्याय आणि अंत म्हणजे अंतःकरण, या सर्व बाबतीत तो अतिशय शुद्ध असला पाहिजे. आणि पुढे समजताना प्रवृत्तीसूची, निवृत्तीसूची, सर्वसूची, निसंगपणे. म्हणजे प्रवृत्ती मार्गात आयुष्यामध्ये, प्रपंचामध्येही तो शुद्धतेनं वागला पाहिजे आणि परमार्थ मार्गात सुद्धा त्यानं त्या मार्गाची कास अवलंबली पाहिजे. थोडक्यात निसंगपणे, निरपेक्षपणे त्यानं आपलं आयुष्य व्यतीत करावं पाहिजे. आपण सगळ्याला काही आपण हे सगळे गुण अंगी बाळगू शकणार नाही, पण यातले आपण काय अंगी बाळवायचा प्रयत्न केला बरे 50%, तरीसुद्धा आपलं आयुष्य सर्वार्थानं सफल होईल असं मला स्वतःला वाटतं. आपण दुसऱ्यास करावे ते उसणे सवेची घ्यावे, ज्यांना कष्टविता कष्टावे लागेल भाऊ. आपण लोकांना जर त्रास दिला तर त्या त्रासाची आपल्याला सुद्धा केव्हा तरी दुप्पट परतफेड करायला लागते आणि लोकांना
दुसऱ्याबद्दल आपण कपट ठेवून वागलो तर तो माणूसही आपल्याशी कपटाने वागतो. त्यामुळं आपण साधी गोष्ट आहे, पार्किंग करताना आपण स्कूटर असेल किंवा तुमची कार असेल, ती पार्किंग करताना दुसरे गाडी काढायला अडथळा होणार नाही एवढं सुद्धा कुणी हल्ली पाळताना दिसत नाही. म्हणजे साध्या साध्या गोष्टींना सुद्धा ही समर्थांची शिकवण आपल्याला घेण्यासारखी आहे. लोकी कार्यभाग आडे तो कार्यभाग जेथे घडे, लोक सहजची ओढे कामासाठी, लोक आपणास ओळावे किंवा अवघेच कोसळावे, आपणास समाधान पावे ऐसे करावे. लोकांचं जे काम अडलं असेल ते आपण करून द्यायला लागलो तर लोक स्वाभाविकच आपल्याकडे आकर्षित होतील, काम आपल्याकडे घेऊन देत जातील. लोकसंग्रह आपण सहसा राजकीय पुढाऱ्यांच्याबद्दल बोलतो, पण आपण जर बघितलं तर जो कुठलाही नेता आज यशस्वी झालेला आहे त्यांनी तरुणपणापासून, भले सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असेल, एखाद्या पेठेतलं मंडळ असेल, गावातलं मंडळ असेल, असं प्रत्येक जीवनाच्या स्टेजला लोकांना मदत केलेली आहे. अडल्या नडल्याला त्याचं काम घेऊन तो 4 ठिकाणी खेटे मारले असतील, काम करून दिलं असेल. लोकांचं काम तुम्ही करत गेलात तर आपापच लोक तुमच्याजवळ ओढून येतात. आणि माझे एक मंत्री, बरेच मंत्री मित्रही आहेत, पूर्वी होते अजून आहेत, त्यांच्याकडे जर तुम्ही काय काम घेऊन गेला किंवा अमुक माझं या अधिकाऱ्याकडे काम आहे तर ते आमचे मित्र नेहमी लगेच चिठ्ठी लिहून द्यायचं. तुम्ही एकदा त्यांना विचारलं की साहेब तुम्ही कसं काय प्रत्येकाला चिठ्ठी देत आहे, हे काम काय होण्यासारखं नाही असं दिसतंय आपल्याला. ते म्हणले बरोबर आहे, पण मी जर चिठ्ठी नाही दिली तर नाराज होईल, न जाणो एका वेळेला त्याचं कामसुद्धा होईल. त्यामुळे त्याला नाराज कशाला करू, जर झाला माझ्या शब्दाचा उपयोग तर त्या कामाला होऊन देत ना. अशा तऱ्हेनं वागणं की लोक आपोआपच तुमच्याजवळ आकर्षित होतात. काही वेळेला आपल्याला लोक सहाय्यभूत होतात, काही लोक आपल्या विरोधी जातात, पण तरीसुद्धा आपण त्यातनं लोक परीक्षून मार्ग आपला काढत गेला पाहिजे. दर्पणी प्रतिबिंब दिसे जैसा असं तैसे भासे, तयाचे सूत्र असे आपणास पासे. आरशामध्ये आपल्याला प्रतिबिंब दिसतं, पण ते प्रतिबिंब आपण असतो तसंच दिसतं ना. म्हणून आपण तोंड डोळ्याकडे गेलं तर आरशात तसं दिसणार. त्यामुळे आपण दुसऱ्याशी वागताना जसं वागू तसंच समोरचं आपल्याशी वागणार हे लक्षात ठेवावं. स्वये आपण कष्टावे, बहुतांचे सोसित जावे, झिजवून कीर्तीस उरावे नाना प्रकारे. लोकांच्यासाठी आपण कष्टच गेलो शारीरेने, मनानं, धनानं, तर आपोआपच आपली कीर्ती वाढत जाते आणि लोक आपल्याकडं आकर्षित होत जातात, आपलं नेतृत्व मान्य करायला लागतात. पुण्य काय वेगळं, लोकांच्या उपयोगी पडणं हेच पुण्य आहे ना. आणि लोकांना त्रास देणं हे पाप आहे. तुकाराम महाराजांनी फार सुंदर सांगितलं, पुण्य पर उपकार, पाप ते परपीडा. सोपी व्याख्या केली आहे अतिशय. तेव्हा लोकांना ज्यातनं काही समाधान लाभेल असं करणं म्हणजेच पुण्य आहे. म्हणून आपण लोकांच्या जिथं आलं असेल तर आपण धावून जाणं आवश्यक आहे. एके ठाई बैसून राहिला तरी मग व्यापची बुडाला, सावधपणे ज्याला त्याला भेटी द्यावी. भेट भेटो उरू राखणे हे चातुर्याची लक्षणे, मनुष्य मात्र उत्तम गुणे समाधान पावे. तुम्ही एकाच ठिकाणी बसून राहिला तर तुझा जनसंपर्क तुटेल. अनेकदा तुमच्या बंगल्याच्या दारावरती गुरखा आहे, तो माणसाला आतच सोडत नाही, तुम्ही आतनं बाहेर जात नाही. अशा वेळेला जनसंपर्क तुमचा कसा राहणार. म्हणून तुमचा समाजाशी, सर्व घटकाशी संपर्क कायम असला पाहिजे. आणि हे सुद्धा केव्हा तरी वर्षातून एकदा नाही, अधूनमधून जेव्हा जेव्हा काही प्रसंग असेल तेव्हा आपण लोकांना भेटलं पाहिजे. आपल्याकडं संस्कृतीमध्ये आपल्या खूप सुंदर परंपरा आणि सण घालून दिले आहेत. दसरा आहे, दसऱ्याला सोनं द्यायला जातात. संक्रांत आहे, तिळगुळ द्यायला जातो आपण. त्यामुळं अशा तऱ्हेच्या ह्या परंपरा ज्या जुन्या चांगल्या होत्या त्या आपण आता विसरत चाललोय. खरं तर त्या आयुष्य यशस्वी करायला आजही तेवढ्याच उपयोगी आहेत. वडीला वडीलपण नाही, धाकुट्या धाकुटपण नाही, ऐसे बोलती त्याचं नाही शहाणपणा. गुणेविण वडीलपण हे तो अवघेच अप्रमाण, त्याची प्रचित प्रमाण थोरपणे. तथापि वडिलास मानाने वडिले वडीलपण जाणावे, नेणता पुढे कष्टावे थोरपणे. खरा मोठेपणा किंवा सन्मान हा केवळ वयावर अवलंबून नाही आहे, तो तुमच्या अंगभूत गुणावर अवलंबून आहे. तरी
असं जर कोणी म्हटलं की मी केवळ ज्येष्ठ आहे वयाने म्हणून मला मान्य, तर कोणी तुम्हाला मान देणार नाही. तुमच्या कर्तृत्वानं तुम्हाला ते सिद्ध करावं लागेल. कित्येक वेळा लहान वयाने तरुण असलेला मनुष्य आपल्यापेक्षा ज्ञानी असला तर त्याला त्याचं श्रेय आपण दिलं पाहिजे. अर्थात जो ज्येष्ठ असेल त्याला त्याचा योग्य मान द्या, पण तो श्रेष्ठ आहे असं उगीच समजायचं कारण नाही. सन्मानाने त्याला वागवा. कालच कुठल्या तरी एका नेत्याचा इंटरव्ह्यू मी टी व्हीवर बघत होतो. तो सांगत होता की त्यांना काय विधान परिषदेत तिकीट दिलं वगैरे चर्चा चालू होती. तर त्या पक्षाच्या अध्यक्षाने सांगितलं की नाही दिलं तिकीट, ही गोष्ट खरी आहे, काही आमच्या अडचणी होत्या, पण तरी त्यांचा आम्ही ते थोर म्हणून सन्मान करतो. अजून ते जर आमच्या बैठकीला आले तर आम्ही अजून उठून उभे राहतो. म्हणजे सन्मान द्या, पण केवळ सन्मान दिला म्हणजे थोरच असं नाही, तुमच्या गुणामुळे त्याची प्रचिती यायला पाहिजे. सावधपणे सर्व जाणावे, वर्तमान आधीच घ्यावे, जाऊये तिकडे जावे विवेक सहित, नाना जिदस पाठांतरे, निवती सकाळची अंतरे, लेहो न देता परोपकारे सीमा सांडावी. आपण जिथे जिथे जाऊ तिथं तेथील माणसं, त्यांचे स्वभाव, सामाजिक परिस्थिती याची माहिती आधीच करून घ्यावी. म्हणजे आपण तिथं गेल्यानंतर त्या पूर्वतयारीमुळे आपण योग्य ते वागू शकतो. तुम्हाला राजकीय नेते माहीत आहेत, ते कुठल्याही गावात गेले तरी कुणाला काय म्हणतात माहीत असतं. कोण आप्पा आहेत, कोण भाऊ आहेत, कोण ताते आहेत, कोणाला दादा म्हणतात. ते दोन शब्द तरी म्हणलं काय दादा कसं काय, तरी तो माणूस एकटाच नाही तर ते सर्व गाव एकदम त्यांच्या बाजूने होऊन जातं. म्हणून ही आधी माहिती घ्यावी. आणि आपल्या बोलण्यामध्ये, व्यक्तिगत बोलण्यामध्ये सुद्धा थोरांचे विचार, म्हणी, वाक्प्रचार यांचा उपयोग केला तर त्याला ताबडतोब परिणाम होतो. आणि जेव्हा तुम्हाला लेखाद्वारे काही मांडायचं असेल तेव्हा त्यात सुद्धा त्याचा वापर करणं तुमच्या मताला पुष्टी देणार असतं. अंतरे राखता राजी, भलत्यास भलताच नवाजी, अंतरे न राखा भाजी मिळणार नाही. भूमंडळी सकाळ मान्य, तो म्हणून सामान्य, कित्येक लोक अनन्य तया पुरुषासी. लोकसंग्रहामुळे आपली कीर्ती दूरवर पसरत जाते. एखादा मनुष्य आपल्याला ओळखत नसतो, पण तरी आपल्या कीर्तीचा सुगंध त्याच्यापर्यंत पोचलेला असतो. अनेक उत्तम अभिनेते, अनेक उत्तम वक्ते, अनेक राजकीय नेते, अनेक थोर सत्पुरुष यांची आपली प्रत्यक्ष गाठ नसली पडली तरी आपल्याला आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आदर असतो. आणि हे जर तुमच्या गुण नसले तर तुम्हाला भाजी मिळणार नाही असं सांगतात. समर्थ गवती म्हणतात, अंतरे न राखा भाजी, अंतरे न राखता भाजी मिळणार नाही. लोकांचे अंतःकरण तुम्ही राखले तुम्हाला भाजी सुद्धा मिळणार नाही. असं आहे की कधी कधी ही भक्ती इतकी जाते की तुम्हाला दक्षिण भारतामध्ये नटनटांची मंदिरं पाहायला मिळतात. एखादा नट गेल्यानंतर लोक आत्महत्या करणाऱ्या आपण बघायला मिळतात. हे त्यांच्या कर्तृत्वाचं प्रतीक आहे असं मला स्वतःला वाटतं. असं असू नये, इतक्या टोकाची भक्ती आहे असू नये, पण असते. पण त्याबद्दल म्हणून त्या माणसाचं कर्तृत्व तुम्हाला नाकारता येत नाही. अमिताभ बच्चनना जेव्हा तो अपघात झाला तेव्हा रस्त्यावरती लाखो लोक उतरून त्यांनी प्रार्थना केली. हे त्या अभिनेत्याचं यश आहे. किंवा आज सुद्धा ते कौन बनेगा करोडपतीमध्ये जसे वागतात ते नुसतं तुम्ही टी व्हीवरती बघितलं तरी तुमच्या मनामध्ये त्यांच्या बोलण्यातनं, चालण्यातनं त्यांच्याबद्दल आदर निर्माण होतो. किंवा आपलं वागणं, बोलणं, चालणं, विचार हे सगळे अशा तऱ्हेचे पाहिजेत. आणि ज्याला मोठं व्हायचं आहे, लोकसंग्रह करायचं, त्यांनी काय करायला पाहिजे? लगेच तुम्ही कामाला लागल्याबरोबर तुम्हाला सगळं शहाणपण येत नाही. 17व्या-18व्या वर्षी तुम्हाला जगाचा अनुभव यायचा असतो. अशा वेळेला काय करायला पाहिजे? समर्थ म्हणतात, जाणत्याची संगती धरावी, जाणत्याची सेवा करावी, जाणत्याची सद्बुद्धी घ्यावी हळूहळू, जाणत्याचे धूर्तपणा, जाणत्याचे राजकारण, जाणत्याचे निरूपण ऐकत जावे, जाणत्याचे पेच जाणावे, जाणत्याचे पीळ उकलावे, जाणता राखेल तैसे राखावे लोकराजी. ज्याला मोठं व्हायचं त्यांनी मधुकर वृत्तीनं किंवा भोगाचा सगळ्या फुलातला मध घेतो तशा वृत्तीनं जे जो आपल्याला भेटेल, आपल्याला जो श्रेष्ठ असेल, ज्ञानी असेल,
त्या संगतीत राहावं, त्याची सेवा करावी आणि त्याच्यातले जे गुण आहेत ते हळूहळू आपल्या अंगी बाणवायचा प्रयत्न करावा. अशा माणसाचं धूर्तपण, अशा माणसाचं चातुर्य, अशा माणसाचं राजकारणातलं जाणतेपण आणि अशा माणसाचं बोलणं चालणं हे सगळं तुम्ही ऐकत गेलात तर हळूहळू, समर्थ नेहमी हळूहळू म्हणतात, कारण कुठली गोष्ट एकदम होत नाही. रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे. मोठी गोष्ट करायची तर तुम्हाला हळूहळूच करावी लागते. म्हणून अशा जाणत्याचे पेच जाणावे, जाणत्याचे पीळ उकलावे, जाणता राखेल तैसे राखावे लोकराजे. म्हणून जाणता कसा वागतो, जाणता धूर्त कुठे असतो, कुठे कसं बोलतो, हे सगळं आपण पाहिलं तर मग जाणत्या माणसाने लोकसंग्रह कसा केला आहे आपल्या लक्षात येतं आणि आपण त्या मार्गाने आपल्या मनोवृत्तीला बदलू शकतो. एकाएकी कुठली गोष्ट होत नाही. तात्पुरतं शहाणपण आल्यासारखं वाटणारं शहाणपण खरं नसतं. अशी एक म्हण आहे इंग्लिशमध्ये की विच गोज अप फास्ट कम्स डाऊन फास्ट. तात्पुरतं आलेलं शहाणपण तात्पुरतंच टिकणारं असतं. त्यामुळं आपण शांतपणे हळूहळू हे सगळं शिकण्याचा प्रयत्न करावा. दुसऱ्याचे दुःखे दुखावे, दुसऱ्याचे सुखे सुखावे, अवघेची सुखी असावे ऐसी वासना. सकळासी नम्र बोलावे, मनोगत राखून चालणे, अखंड कोणी एकाचे उणे पडोशी दावे. सगळ्यांनी सुखी असावं अशा तऱ्हेची वृत्ती ठेवावी. आता विश्वात्मके देवे येणे वागिने तोषावे असं समर्थाने म्हणलेलं आहे ना. किंवा आपण म्हणतो सर्वेपी सुखीनच संत. सगळ्यांनी सुखी असावं. अशा लोकांच्या सर्व सुखी असल्यामुळे आपल्यालाही सुख वाटावं, दुसऱ्याला दुःख द्यायचं आपल्याला दुःख व्हावं आणि सगळ्यांशी नम्र वाणीनं बोलावं. त्यांचं मनोगत राखत राखत आपल्या बाजूला वळवून घ्यावं आणि दुसऱ्याचं उणं दुणं आपण पाहू नये. कुठं त्याला कमतरता असली तर त्यात आपण मदत करायला जावं. ओस मुलकी काय पहावे, लोका वेगळे कोठे राहावे, तरी खोटी सांडते घ्यावे काही एक. जिकडे जग तिकडे जगन्नायक, कळला पाहिजे विवेक, रात्री दिवस विवेकी लोक सांभाळीत जाते. एखाद्या आपण ओसाळ भागात गेलो तर तिथं पाहण्याचं काही नसतं. त्याप्रमाणे समाजाला आणि माणसाला सोडून जर मनुष्य एकटाच बसला, तुम्ही फटकून राहिलात, एकलकोंडेपणाने राहिलात, कुणाचा संपर्क ठेवला नाही, तर अशा माणसावर जेव्हा प्रसंग येईल, घात पात अपघात वार्धक्य आजारपण मृत्यू जवळच्यावरती संकट त्याच्या नातेवाईकावर, अशा तुमच्या मला कोण धावत येणार आहे. त्यामुळं हे जगणं काही असं खरं नाही. आणि ज्या बाजूला बहुजन आहेत त्यांच्या बाजूला जर आपण गेलो तर आपण आपोआपच लोकप्रिय होत जातो. लोक आपल्या मनाशी मिळून जातात आणि सतत हा विवेक आपण डोक्यात ठेवून वागलं पाहिजे. नाना उत्तम गुण सत्पात्र, तोची मनुष्य जगमित्र, प्रगट कीर्ती स्वतंत्र पराधीन आहे. लोकसंग्रह मिळवण्यासाठी आपल्या अंगी उत्तम गुण असले पाहिजेत. त्याबरोबर काही दोष असले तर ते आपण कटाक्षाने टाळले पाहिजेत. असं जर झालं तरच तुम्ही लोकसंग्रह करू शकाल. आपल्या शास्त्रामध्ये 3 इष्णा सांगितल्या, हव्यास, धनेष्णा, दारेष्णा आणि लोकेष्णा. पैसे मिळवण्याचा हव्यास, स्त्रियांच्या सहवासाचा हव्यास आणि तिसरी प्रसिद्धीचा हव्यास. अनेकदा असं म्हटलं जातं की पहिल्या 2 इष्णेवर कदाचित मनुष्य विजयशी मिळू शकतो. धनाची तृष्णा कमी करू शकतो, स्त्रियांच्या सहवासाच्या इच्छेवर संयम पाळू शकतो. पण प्रसिद्धी लोलुपतेची जर एकदा सवय लागली तर ती मात्र सोडायला अतिशय अवघड असते. त्यामुळं आपण कुठलेही कार्य केलं तरी प्रसिद्धीमागे धावू नये असं समर्थांना सांगायचं. सेत केले परी वाहेना, जवार केले परी फिरेना, जन मिळवले परी धरेना अंतर्यामी. एखाद्या शेतकऱ्याने उत्तम पीक काढलं पण बाजारात जर नेलं नाही तर त्याला पैसे कसे मिळणार. सेत केले परी वाहेना म्हणजे जवार केले परी फिरेना. तुमच्याकडे जर जवार एखाद्याला विकायचं आहे तर त्याला 4 लोकांच्याकडे जाऊन आपलं
हे रत्न हे माणिक अमुक शिकवायला पाहिजे ना. असं जर सांगितलं तरच तुमचा माल कापणार आहे. तसंच जन मिळवले परी धरेना अंतर्यामी. म्हणजे एकदा लोकसंग्रह केला तरी तो टिकवला पाहिजे. ते जर कायम तुम्ही टिकवले नाहीत तर त्याकरता जसं एखादं रोप लावून आपण त्याला अधूनमधून पाणी घालतो, तसं आपला जो लोकसंग्रह असेल त्यांच्याशी अधूनमधून आपण भेटलं पाहिजे, त्यांच्याशी संपर्क राखला पाहिजे. मित्रपणे परहितकारी, वाग्माधुर्य परशोकहारी, सामर्थ्यपणे मित्र पुरुषार्थे जगमित्र. लोकसंग्रही माणूस सर्व लहान थोरांशी मैत्री संबंध ठेवून असतो. सर्वांच्या हितासाठी कल्याणासाठी तो तयार असतो. केवळ स्वतःच्या स्वार्थाचा विचार न करता सर्वांना काय पोषक आहे असं वागावं, असं तर नेहमी ध्येय असतं. मित्रांचं हित पाहणं, आपल्या चांगल्या बोलण्यानं लोकांना सांत्वन करणं, शोकत जो असेल त्याचं, आणि कोणावर संकट आलं तर आपल्या पूर्ण सामर्थ्यानिशी त्या संकट समयी त्या जाऊन त्या संकटावर निपात करणं, हे जर केलं तर निश्चित माणसं पुरुषार्थ आहे. अशा पुरुषार्थाचा माणूस तो जगमित्र होऊ शकतो. शेवटी एका 2 ओळी समर्थांनी या सगळ्याचं सार सांगितलं. राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतरे. सगळ्या समर्थांनी आत्तापर्यंत जे लोकसंग्रह विचार सांगितले सार याच्यात आहे. मोठेपणा म्हणजे काय, भाग्य म्हणजे काय. समर्थांशी भाग्य म्हणजे पैसे, धन, दौलत, प्रसिद्धी हे नाही. आपण जगात श्रीमंत कोणाची यादी फॉर्च्यून मासिकात टॉप 10 रिच पर्सन्स इन द वर्ल्ड येतं. समर्थांत त्या यादीत तुम्ही येणं विपरीत नाही आहे. त्या माणसाला आपलं जीवन समाधानी, समाजाने नावाजलेलं असं व्यतीत करता आलं पाहिजे. आणि केवळ आपण सुखी असून चालणार नाही, तर आपल्या भोवताचे सर्वजण, आपल्या भोवता सर्व समाज सुखी असला पाहिजे अशी ती नुसती भावनाच नाही, तर त्याप्रमाणे त्यांनी कामही केलं पाहिजे. व्यष्टीकडून समष्टीकडे जायचा मार्ग हाच समर्थांनी यातनं सांगितलेला आहे. आमच्या एका मित्रांनी सफल जीवनाची व्याख्या फार सुंदर केली. 2 प्रकाराने केली. ज्याच्या घराबाहेर भेटायला येणाऱ्या लोकांच्या चपलांचा ढीग मोठा असेल तो मनुष्य खरा भाग्यवान. आणि दुसरी यात्रा केली आहे, दुसरी व्याख्या केलेली आहे की जो मनुष्य गेल्यानंतर त्याच्या अंत्ययात्रेला किती माणसं आहेत यावरून त्याचं मोठेपण तुम्हाला कळू शकेल. खरोखरी समर्थांचं हे सगळं ज्ञान आज आपल्या मनामध्ये साठवणं, ते उपयोगात आणणं याची आपल्या प्रत्येकालाच गरज आहे असं मला वाटतं. आज आपण इथेच थांबूया. बाकीच्या गोष्टींसाठी आता उद्या आपण परत भेटूया. तर मला आणखीन एकाने मध्ये विचारलं होतं की करुणाष्टकावर तुम्ही काय लिहिले का. करुणाष्टकावर फार कमी पुस्तकं आहेत. मी सुद्धा करुणाष्टकावर लिहिलेलं आहे. करुणाष्टक हे एक आकलन म्हणून असं माझं हे पुस्तक आहे. कारण इतर वेळेला नेहमी कठोर शब्दात बोलणारे समर्थ ह्या करुणाष्टकामध्ये अतिशय हळव्या स्वरूपातलं, अर्थ स्वरूपातलं समर्थांचं रूप प्रकट होतं. आपल्यापैकी अनेकांना करुणाष्टक माहीत आहे. अनुदिनानुतापे तापलो रामराया परमजन दयाळा निरसी मोहमाया अचपळ मन माझे नावरे आवरिता. ही अशी सगळी करुणाष्टक आपल्याला माहीत आहेत. अशी एकूण 66 करुणाष्टक असं म्हटलं जातं. त्यातल्या 22 निवडक करुणाष्टकांचा शोध मी या पुस्तकात घेतला. तेव्हा आज आपण इथे थांबूया. आज जरा नेहमीपेक्षा भाग लांबला, पण ठीक आहे, तो विषय पूर्ण करणं गरजेचं होतं. तो उद्यापर्यंत नमस्कार.